श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 13. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धयोग्यांना नमस्कार केला व म्हणाले, महाराज, तुमच्या मुखातून गुरुचरित्र श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटत आहे. श्री गुरूंच्या लीला कितीही ऐकल्या तरी मनाचे समाधान होत नाही. माझी जिज्ञासा आणि ऐकण्यातली रुची उत्तरोत्तर वाढतच आहे. तरी कृपा करून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत सांगावा. नामधारकांचा मनोभाव जाणून सिद्धयोग्यांना परम संतोष वाटला. ते म्हणाले, नृसिंह सरस्वती प्रयागात काही काळ राहिले. तिथे त्यांनी माधव सरस्वतींसह एकूण 7 जणांना अनुग्रह दिला. हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावंत होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. या शिष्यांना घेऊन श्री गुरु दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले. तिथे आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता. नृसिंह सरस्वती हे दत्त अवतारी आहेत. या श्रद्धेने त्यांनी श्री गुरूंची घरोघरी पूजा केली. आपल्या पुत्रांचा होत असलेला सन्मान पाहून माधव आणि अंबा यांना मोठे समाधान वाटले. त्यांनी त्यांची भावभक्तीने पूजा केली. अंबा आपल्या पतींना म्हणाल्या, मी पूर्वजन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद श्री वल्लभांना विनंती केली होती. त्यांनी मला शिवजींची आराधना व प्रदोष पूजा करायला सांगितली होती आणि तुमचे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वादही दिला होता. तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला. श्रीपाद श्री वल्लभ स्वतःच माझ्या उतरी अवतरले. त्या दोघांनी श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, तुम्ही आमचा उद्धार करा. त्यावर श्री गुरु म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की 42 कुळांचा उद्धार होतो. त्या सर्वांना ब्रह्मलोकी अढळ स्थान मिळते. त्याचे पूर्वज नरकात जरी असले तरी ते ब्रह्मलोकी जातात. मी संन्यास घेतला आहे तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे. तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना पाहाल. अंतकाळी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. हे ऐकून ती उभयता कृतकृत्य झाली. श्री गुरूंना रत्नाई नावाच्या एक भगिनी होत्या. त्या त्यांना शरण गेल्या व म्हणाल्या, गुरुदेव, माझा उद्धार करा. मीही संन्यास घेऊन तपश्चर्या करू इच्छिते. तेव्हा ते म्हणाले, स्त्रियांनी पतींना शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी. त्यातच त्यांना मोक्ष मिळतो. तुम्ही संसारच करा. त्या म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. कृपा करून माझे प्रारब्ध सांगा. ते म्हणाले, तुम्हाला तुमचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. पूर्वजन्मी तुम्ही शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिले होते. त्यामुळे कालांतराने तुमचेही पती तुमचा त्याग करून तापसी होतील. पूर्वजन्मी
तुम्ही एका गाईला लाथ मारली होती म्हणून तुम्हाला कुष्ठरोग होईल. त्या रोगाने जर्जर झाल्यावर तुम्हाला माझे पुनश्च दर्शन होईल. मग तुम्ही दक्षिणेकडील भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर नावाच्या क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ म्हणतात. त्यात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल. अशा प्रकारे भगिनींना मार्गदर्शन करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. त्या तीर्थाचे महात्म्य पुराणांमध्ये विस्ताराने सांगितले आहे. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, ऐका. शिवजींनी पुण्यसरिता गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतमांसह अनेक ऋषी त्र्यंबकेश्वरांच्या परिसरात राहून तपश्चर्या करत होते. ते सर्वजण साळीची शेती करायचे. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणली तर लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. कार्य कठीण होते. गौतम ऋषी हे शिवजींचे परमभक्त होते. त्यांना संकटात घातले तरच हे शक्य होणार होते. म्हणून त्यांनी योगबळाने एक मायावी गाय निर्माण केली. तिला भाताच्या लोंब्या खाण्यासाठी गौतमांच्या शेतात पाठविले. तिला घालून देण्यासाठी गौतमांनी तिच्या दिशेने दर्भाची एक काडी भिरकावली. पण अन्य ऋषींच्या मायाशक्तीने त्या काडीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि त्या शस्त्रघाताने ती मायावी गाय मरण पावली. गोहत्येचे पातक घडले होते. चिंतामग्न गौतमांनी पाप निष्कृतीसाठी प्रायचित्त विचारले असता ऋषीजन म्हणाले, तुम्ही गंगेला भूलोकी आणा. तिच्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार नाही. ते मान्य करून गौतमांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. ते म्हणाले, शंभू महादेवा, तुमच्या मस्तकावरील गंगा मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रगट करा. तेव्हा त्यांनी तिला अंशतः अवतीर्ण केली. गौतमांच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव पडले. तिच्या पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर महात्म्य आहे. त्र्यंबकेश्वराहून निघालेले श्रीगुरु गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत पुढे मंजरिका नामक गावी आले. तेथील माधवारण्य नावाचे एक भक्त त्यांची नित्य मानसपूजा करत असत. श्रीगुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले. त्यावेळी आपल्या मानसपूजेतील गुरुमूर्ती साक्षात आपल्यासमोर उभी आहे हे पाहून त्यांना परमानंद झाला. त्यांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणांना वंदन करून त्यांची भावभक्तीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना मूळ दत्तरूपात दर्शन दिले आणि ही मानसपूजारूपी सेवा तुम्ही नित्य करत राहा. तुम्हाला दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेथून श्रीगुरु गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. तिथे नदीमध्ये शिष्यांसहित स्नान केले. त्यावेळी पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले. त्यांचा जीव कासावीस झाला होता. त्यांना अन्न पचत नसे आणि भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना होत असत. म्हणून ते महिन्याने वा पंधरवाड्याने भोजन करत असत. ते बहुधा फलाहारच करायचे. आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त महिनाभराचे मिष्टान्न भोजन केले होते. त्यामुळेच त्यांना हा त्रास होत होता. मी पूर्वजन्मी परोपकार केला नाही, अन्नदान केले नाही, अतिथींना भोजन दिले नाही, माता पित्यांना उपाशी ठेवून जेवलो, म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले
असे म्हणून ते स्वतःलाच दोष देत होते. शेवटी आत्महत्येशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्यांनी पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले. श्रीगुरु त्यांच्याकडेच पाहत होते. त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणांना बोलावून घेतले आणि म्हणाले, अहो, आत्महत्या करणे हा महादोष आहे. तुम्ही कशासाठी प्राणत्याग करत आहात? त्यांनी आपल्या उदरव्याधीबद्दल सांगितले. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना धीर दिला व म्हणाले, एवढेच ना? तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा. या व्याधीवर माझ्याकडे रामबाण उपाय आहे. आता तुम्ही पोटभर जेवू शकाल. तुमचे पोट दुखणार नाही. ते ऐकून त्यांना बरे वाटले. त्याच वेळी एक ब्राह्मण गृहस्थ तिथे आले. ते ग्रामधिकारी होते. त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुमच्या दर्शनाने मी पुनीत झालो आहे. श्रीगुरूंनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा ते म्हणाले, मी कौंडिन्य गोत्री ब्राह्मण आहे. माझे नाव सायनदेव. कांची म्हणजेच कडगंची हे माझे गाव. या गावात पोटासाठी नोकरी करत आहे. मी यौवनाच्या चाकरीत असून 1 वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे. श्रीगुरू म्हणाले, सायनदेव, हे विप्रपर्य पोटदुखीने बेजार झालेले आहेत. हे प्राणत्यागच करणार होते, पण मी थांबवले. हे भुकेलेले आहेत. तुम्ही यांना घरी न्या. यांना उडदाचे वडे, सांधणे व दुग्ध मिश्रित पक्वानांचे उत्तम भोजन द्या. ते म्हणाले, स्वामी, मी यांना खाऊ घातले आणि यांचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल. श्री गुरु म्हणाले, माझ्या वचनांवर विश्वास घेऊ नका. जसे सांगितले आहे तसेच करा. ते अन्न खाल्ल्यानेच हे ब्राह्मण व्याधीमुक्त होणार आहेत. ते म्हणाले, स्वामी, आज तुम्ही सर्वांनीच माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे. श्री गुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी परतले. सिद्धयोगी पुढे म्हणाले, नामधारक, त्यावेळी आम्ही तिथेच होतो. स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपल्या शिष्यांसह सायनदेवांकडे भिक्षेसाठी गेले. जठरसूळ झालेले ते विप्रही त्यांच्याबरोबर आले होते. सायनदेव आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी जाखाई यांनी श्रीगुरूंची अत्यंत आदराने षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी या दंपतीस संतती, संपत्ती व आयुरारोग्याचा आशीर्वाद दिला आणि तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या वरदानाने त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी सर्वांना सुग्रास अन्नाचे भोजन दिले. त्यांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ते ब्राह्मणही मनपूर्वक जेवले आणि श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने पूर्णपणे व्याधीमुक्त झाले. त्यामुळे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी म्हणाले, नामधारक, अशा प्रकारे जे अन्न त्या ब्राह्मणांचे वैरी होते तेच औषध झाले. हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरु कृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे? मित्रांनो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचा अध्याय 13वा समाप्त झाला आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी गुरुचरित्राचे सगळे अध्याय आपण ऐकले पाहिजेत. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.